रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. तुला काही लागलंय का तुला? तू ठीक आहेस ना? काही झालं नाही ना तुला? शशा प्लीज पाणी घेऊन ये प्लीज. हो हो. लागलं का कुठे? हाताला, पायाला? कशी काय पडली फांदी खाली? शांत शांत. कुलपुरुषाचीच कृपा आहे, कुणाला जास्त इजा झाली नाही. रिलॅक्स. शांत शांत. हा काय झालं अभि? तू का ओरडलास एवढ्या जोरात? आई अभि सांगा ना काय झालंय ते? अरे बघ ना, फांदी पडली वरून अचानक. अंधी अचानक कोणाला काही झालं नाही ना अभि? तू बरा आहेस ना? मी बरा आहे, मला काही झालं नाही. पण ही फांदी कशी काय तुटली? कोणाच्या डोक्यात तर नाही ना पडली? आणि तसं जर झालं असतं तर? अभि अरे तुला काही लागलं नाही ना? तू ठीक आहेस ना? मला काही लागलं नाहीये, हिला लागलंय थोडं. अरे किती वेळा सांगायचं तुला? हा, किती वेळा सांगायचं अशा या घातकी जागांपासून लांब राहत जा म्हणून? पण नाही. अगं तुझ्या पोटात आपल्या घराण्याचा वारस आहे. जेव्हा पाड जपला पाहिजेस तू त्याला, एवढं पण कळत नाही का तुला? हा, मेंदू बधीर झालाय का? अक्कल आहे का? ते पण विकून आलेस बाजारात. आई काय चाललंय? अहो पण मी काहीच नाही करते. काय आहो पण? एक तर या घरात जे काय चाललंय ते देवच जाण. कधी कुठे काय घडेल काही कळत नाही. आणि हे सगळं डोळ्यासमोर दिसत असताना तू फिर अशी गांधारी सारखी फिर. मान्य आहे, अक्कल सांगून कळत नाही, अनुभवाने येते. पण हा अनुभव आपल्या या जीवाला देऊ नकोस तू. एवढं तरी कळायला पाहिजे होतं तुला की या अवस्थेत तुझी काळजी तुलाच घ्यावी लागणार आहे. काही कमी जास्त झालं ना तर हे निस्तारायला दुसरं कोणी येणार नाहीये इथे. अरे काका जरा शांत हो ना, कशाला बोलतोयस तिला? काकूची काय चूक आहे यात? काय ती इकडे उभी होती म्हणून फांदी पडली का वरनं? कुणाची चूक आहे? कशामुळे पडली फांदी? सांग ना, का झालंय असं? अरे नाही कळत आहे ना, वादळ ना वारा, कशी पडली फांदी नाही माहित. प्रत्येक फांदी वाऱ्यानेच पडते असं नाही. छोटे मालक, कधी कधी हेतू दिसत नाहीत, फक्त घाव दिसतो. सकाळी मी बोलले त्याचा एवढा बाऊ केला, पण पाहिलं ना काय झालं ते? शेवटी अघटित घडायचं ते घडलंच ना. तुम्हाला काय वाटतं, ही जी काही फांदी पडली आहे तो निव्वळ योगायोग आहे? नाही, योगायोग नाहीये आई हा. अमावस्या ही किर्लोस्करांच्या घरात फक्त पूजापाठ करायचा दिवस नसतो. त्या दिवशी संकट या घराचा पत्ता शोधत येतं. कधी अपघाताच्या रूपात, कधी मृत्यूच्या रूपात. संजीवनी, घरात दिवे लावल्याने घरातला अंधार दूर होतो म्हणता ना तुम्ही आई. पण काही घरातला अंधार हा दिवे लावून जात नाही. तो घरात खूप वर्षापासून ठाण मांडून बसलेला असतो. फक्त आपण ओळखायला उशीर करतो. आणि बरं झालं बाई अलका, तू लांब होतीस ते. नाहीतर हे सगळे दिवे लावत असताना तुझ्या पोटातला या घराण्याचा वंशाचा दिवा विझला असता. काय बोलतेस हे? वहिनी, तुझं बुरसा तोंड आहे ना, आधी बंद कर. माझ्या लेकराबद्दल एक शब्द जरी बोललीस ना तर माझा संयम सुटायला वेळ नाही लागणार. काय करशील? गोळी झाडणार आहेस? बंदूक आहे का तुझ्याकडे? वहिनी, संजीवनी, राजवर्धन थांबा ना जरा. आई तू मला नको समजू, हिला सांग. आधीच घरात ताण काही कमी आहे का? ही नाही, ही मुद्दामून माझ्या मुलाच्या मरणाची भीती पसरवते या घरात.
माझ्या लेकराकडे वाईट नजरेने बघायचं नाही कुणीच. आधीच सांगून ठेवतो, समजला ना? मला काय हौस नाही तुझ्याशी बोलायची. आजच्या दिवशी माझ्या बाबतीत जे काही घडलं ना ते विसरले नाहीये मी, म्हणून काळजीपोटी बोलत होते. आता माझं बोलणं जर टोचत असेल ना तर मला काही फरक पडत नाहीये. माहिती किती काळजी आहे तुला. बस पुरे झालं आता. कुणीही काहीही बोलणार नाहीये. जे झालं ते झालं. आता देवाचे आभार माना की कुणाला जास्त इजा झाली नाहीये. इजा म्हणजे? काय झालंय? वृंदा